राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांची कन्या त्यांच्याच विरोधामध्ये निवडणूक लढवणार असल्याच्या खळबळजनक गौप्यस्फोट राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केलाय। गोंदिया येथील पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हा गौप्यस्फोट केला असून धर्मराव आत्राम यांची मुलगी शरद पवारांना 3 वेळेस भेटली असून माझ्या वडिलांनी जो निर्णय घेतला तो मला मान्य नाही असं तिने मत व्यक्त केल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली। तर धर्मराव बाबा जो कडक जॅकेट घालतात तो काही दिवसात उतरवणार असल्याचा खोचक टोलाही देशमुखांनी लगावलाय। धर्मराव बाबा म्हणतात देशमुख जिथून लढणार तिथून निवडणूक लढायला तैयार है। अरे धर्मराव बाबा की लड़की उसके खिलाफ में चुनाव लड़ने वाली है। भाग्यश्री जिला परिषद की अध्यक्ष थी, पवार साहब को 3 बार मिली कि मेरे पिताजी ने जो निर्णय लिया वो मुझे पसंद नहीं, मैं उनके खिलाफ में निवडणूक आपसे पार्टी से लढूंगी। आता पवार साहेब काय निर्णय घेतात वेगळा आहे, पण स्वतः मुलगी बापाच्या विरुद्ध निवडणूक लढायला तयार आहे। आता बाबा आत्रामचं जॅकेट घालतील कडक, काही दिवसात उतरणार आहे ते। आता म्हणून बाबा आत्राम नागपूरहून लढणार अशी चर्चा आहे, म्हणायला हरकत नाही। चला धन्यवाद।